तर सत्ता असताना पवारांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं। तर पडळकरांना पुरोगामित्व काय असतं माहीत नसेल असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। मंगळसूत्र चोरीतून देखील पडळकर निर्दोष सुटले आहेत असा जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावला। महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची बदलण्याची जी आवश्यकता होती ती देवेंद्रजींनी पूर्ण केलेली आहे। पवारांच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय। 50-60 वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती, त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय। तुम्ही निश्चिंत राहा, निवांत राहा, हरिनामाचा जप करा, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पुण्यकाम करण्याची इच्छा जागृत होईल। पडळकरांना पुरोगामित्व काय असतं हे शिकू माहित आहे की नाही मला माहित नाही। ते प्रचंड बुद्धिमान आहेत, कारण का मंगळसूत्र चोरीतनंही ते निर्दोष सुटलेले आहेत। हे किती हुशार असतील। पोलिसांनी फोटो लावून देखील ते निर्दोष सुटलेले आहेत, म्हणजे ते किती हुशार असतील। त्यांच्यासमोर शरद पवारांची बुद्धी काहीच नाही हो।